तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विनायक राऊतजी, आपण बघतोय आशिष शेलार यांची ही ऑडिओ क्लिप आपण नुकताच ऐकली. उद्धव ठाकरे मुंबईतल्या जमिनीचे लँडस्कॅम करणारे बादशाह आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, सध्या भारतीय जनता पक्ष धारावीच्या नावावर अदानीच्या घशात संपूर्ण मुंबई घालू पाहते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष एवढा लँड माफिया दुसऱ्या देशामध्ये किंवा मुंबईमध्ये देशामध्ये दुसरा होऊ शकत नाही. आणि जर हिम्मत असेल, आशिष शेलारांचे मुख्यमंत्री आहेत, आशिष शेलारांचे पंतप्रधान आहेत, हिम्मत असेल तर कोणकोणत्या लँडचं, म्हणजे आम्ही जसं अदानीला ज्या पद्धतीने तुम्ही मुंबई विकताय हे आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. हिम्मत असेल तर तुम्ही सिद्ध करून दाखवा. त्यामुळे केवळ आणि केवळ उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येतात म्हटल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा हा जो पोटशूळ उठलेला आहे त्याची आम्हाला चिंता नाही आहे. पण एक त्यांनी लक्षात ठेवावं की तुम्ही सुद्धा किती खोलात आणि चिखलात बुडालेला आहात हे आता लोकांना कळून चुकलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीची ही जी टीका होताना दिसते विनायक राऊतजी, ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील या भीतीने किंवा या पोटशुळामुळे होताना दिसते असं तुमचं थेट म्हणणं आहे. नक्की त्याचा धसका या लोकांनी भारतीय जनता पक्षाने एवढा घेतलाय की त्यांना सुद्धा आता त्यांच्या डोळ्यासमोर अंधार दिसायला लागलेला आहे. जी, या सगळ्या संदर्भात आता तुम्ही काही आव्हान करणार का भाजपला? आता जसं तुम्ही म्हणालात की आम्ही जसे पुरावे दिले तसे पुरावेही त्यांनी द्यावेत, इतकं मोठं विधान त्यांनी केल्यानंतर. नाही, आम्ही तर भारतीय जनता पक्षाला मागच्या 2 वर्षापासून नागवं करतोय की धारावीच्या नावावर त्यांनी अख्ख्या मुंबईमध्ये 2100 एकर एवढी जमीन दिलेली आहे, जी केंद्र सरकारची आहे, महाराष्ट्र सरकारची आहे. आणि मग ते मुलुंडचे असेल, त्यानंतर तुमचा दहीसरचे असेल, कुर्ला मदर डेअरीची असेल, कांजूरमार्गच्या डम्पिंग ग्राउंडची असेल, अशा किती जागा दिलेल्या आहेत. आम्ही उदाहरणं दाखल दिलेले आहेत. त्यामुळे काही नवीन राहिलेलं नाही आहे. म्हणजे धारावीमध्ये असलेली 600 एकर जमीन, त्या जमिनीवर असलेले 1 लाख रहिवासी, त्याच्या बदल्यात त्यांची संख्या चौपट करायची आणि त्या सगळ्या लोकांना दहीसर पासून ते मुलुंडपर्यंत विस्थापित करून टाकायचं आणि अदानीच्या घशात ती धारावी घालून आत्ताची बीकेसी धारावीपर्यंत घेऊन जायची आणि सोन्याचं अंड अदानीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने उभवायचं, हे काम आता चालू केलेलं आहे. बर, जी विनायक राऊतजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत आपल्याशी बोलत होते आणि यावेळी त्यांनी भाजपला थेट आव्हान दिलेलं आहे. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना जमिनीच्या लँडस्केपचे बादशाह म्हटलेलं आहे, टीका केलेली आहे आणि त्याच्यावरून आता विनायक राऊतांनी सुद्धा भाजपला अदानींच्या घशात धारावीची जमीन घातलेली आहे असं म्हणत टीका केलेली आहे, थेट आव्हान दिलेलं आहे. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सुशांत यांच्याकडे जाणार आहोत या संदर्भात बोलण्यासाठी. सुशांत, आता आपण बघतो ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा तितकीच उग्र प्रतिक्रिया येताना दिसतेय. भाजपनं हे सगळं जे काही टीका केलेली आहे आशिष शेलारांनी ते सिद्ध करून दाखवावं असं त्यांचं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे रिद्धी. आपण जर बघितलं असेल तर जेव्हापासून वक्फ बिल आलं तेव्हापासून खऱ्या अर्थानं ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध होता. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की हे बिलच यासाठी आहे, त्याचं कारण ज्या वक्फच्या जमिनी आहेत त्या मोठमोठ्या उद्योगपतींच्या घशात घालायच्या आहेत भाजपला आणि याचमुळे हा संपूर्ण घाट घातला गेल्याचा आरोप खऱ्या अर्थाने सुरुवातीपासूनच ठाकरेंची शिवसेना करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचमुळे आशिष शेलारांनी जे आज म्हटलंय, कारण आपण बघितलं असेल गेली अनेक वर्ष मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे मुंबई महानगरपालिकेत आणि त्याचाच धागा पकडत आशिष शेलार म्हणालेत की मुंबईतील ज्या जमिनी आहेत त्याचं नेमकं काय आलं. अर्थात आता आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील तशाच पद्धतीचे आता प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळते. कारण धारावीच्या मुद्द्यावरून देखील एकीकडे विरोधक आक्रमक आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेने देखील विरोध केलेला आहे. कारण धारावीची जमीन जी आहे ती अदानीच्या घशात घालून मुंबईकरांना, धारावीकरांना खऱ्या अर्थानं मुंबईच्या बाहेर फेकण्याचा घाट भाजप घालतंय असा आरोप काँग्रेस करतंय, उद्धव ठाकरेंची शिवसेना करतंय आणि त्यालाच आता उत्तर आशिष शेलार यांनी
दिलेलं होतं, उद्धव ठाकरेंवर टीका केलेलं, त्यामुळे अर्थातच आता आरोप प्रत्यारोप होणार आहेत. येत्या काळात आणखी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते काय आरोप करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी हा मुद्दा पेटलेला आहे, वफचा मुद्दा पेटलेला आहे. तर दुसरीकडे धारावीच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना असेल, काँग्रेस आक्रमक आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरं, या सगळ्या दरम्यान सुशांत आणखी एक मुद्दा उपस्थित होतोय जो विनायक राऊतांनी सुद्धा प्रामुख्याने उपस्थित केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील या भीतीने हा पोटशूळ उठलेला आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता त्या अनुषंगानं सुद्धा कशा पद्धतीनं टीका टिप्पणी होताना दिसते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. सुशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.